सन 1947 साली कोपरगाव नगर परिषदेची स्थापना। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच भाजपासह इतरही पक्षांनी आतापर्यंत मिळवली आहे सत्ता। 15 ऑगस्ट 1947 रोजी शकुंतला शांतीनाथ बोर्डे यांना मिळाला होता प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान। कोपरगावकरांनी आतापर्यंत घडवली आहे अनेक सत्तांतर। अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांची 60वे नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून वर्णी। नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत शपथ घेत केली होती कामाला सुरुवात। या 2 वर्षात कोपरगावकरांचा विश्वास सार्थ ठरलाय का? शहराचा विकास खरोखर झालाय का? अशा विविध प्रश्नांची होणार उकल। माय न्यूज घेऊन आलंय एक विशेष कार्यक्रम, लेखाजोखा नगर परिषदेचा। तेव्हा बघायला विसरू नका सर्वसामान्यांच्या हक्काचं विचारपीठ अर्थात माय न्यूज। कोपरगाव गोदावरी नदीच्या काठावरती वसलेला हा ऐतिहासिक शहर, या शहराला एकेकाळी महाराष्ट्राची कॅलिफोर्निया असं समजलं जायचं। संतांची भूमी देखील या शहराला म्हटलं जाते। एकीकडे शुक्राचार्याचं मंदिर तर दुसरीकडे जनार्दन स्वामीचा आश्रम, तसेच अनेक धार्मिक स्थळे या शहरामध्ये आहे। सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय वारसा या शहराला लाभलेला आहे। स्वातंत्र्याच्या काळानंतर या शहरामध्ये नगरपालिकेची स्थापना झाली आणि या नगरपालिकेमध्ये कधी काळे गटाची तर कधी कोल्हे गटाची तर कधी इतरांची अशी सत्ता राहिलेली आहे। परंतु 2 वर्षापूर्वी नगरपालिकेची जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाची निवड थेट जनतेमधून झाली। कोपरगावकरांनी नगरपालिकेमध्ये सत्तांतर करण्याचा निर्णय घेतला आणि एका अपक्ष उमेदवाराला नगराध्यक्षाच्या रूपाने निवडून दिले। नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जोरदार बॅटिंग करत अनेक दिग्गजांना धोबी पछाड देऊन नगराध्यक्ष पद काबीज केले आणि नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाले। आणि याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 14, शिवसेनेचे 6, राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आणि एक अपक्ष असे नगरसेवक निवडून आले। या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला जे आश्वासनं दिली होती ती आश्वासनं या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीनंतर पूर्ण केलीत का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आम्ही माय न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये लेखाजोखा नगरपालिकेचा या विशेष कार्यक्रमामध्ये थेट संवाद साधणार आहोत कोपरगावकरांशी आणि विचारणार आहोत कोपरगावकरांना त्यांच्या समस्या। चला तर जाऊया कोपरगावकरांकडे। आम्हाला ड्रेनेज नाही, अजून पाणी साठवण्याचं कारण गटार नाही, घरामध्ये श्वास गड्डे, ते श्वास गड्डे म्हणजे घरात बदल आले आमच्या खाली। लाईट काही आली, काही पोलिसून काढून घेतली। पाणी येताना मग आम्हाला थोडं कमीच पाणी येतं। आमची पाईपलाईनलाच पाणी येत नाही, फुल पाणी पाहिजे, फुल पाणी पाहिजे। आमची पाईपलाईन लई होती पण बदलून देते नाही पाईपलाईन। रोड नाही व्यवस्थित, गटर नाही, पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पाणी साचतं, इकडे घाण होती, मच्छर चावतात। पाणी येतं म्हणा पण मग 8-10 दिवसांचा त्यांचं काय चुकी नाही, पाणी यायचे काय आपल्याला कुठून देणार? डांबरी रोड पाहिजे, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड पाहिजे आणि मुख्य म्हणजे लाईट रोडला लाईट पाहिजे भेटलं नाही। पण ह्या 5 वर्षामध्ये आम्हाला जे नगरसेवक नगराध्यक्ष लाभले त्यातून आमचे सर्वात प्रथम म्हणजे आमचा पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सॉल्व्ह झालेला आहे। नगरसेवक विजय भाऊ वाजे आणि नगरसेविका काय माहीत नाही सर सोनालीताई यांच्या मार्फत आम्हाला भरपूर योजना प्रयत्न करून मिळाल्या आहे। आम्हाला घराची गरजा भेटला, रस्ता झाला, गटारी पाहिजे मिळाल्या नव्हत्या
एवढ्या 2 वर्षात चांगल्या प्रमाणात मार्गी लागल्या सुविधा. रोडचे कामं म्हणजे 50% चालू केलेलं भरपूर आहे, पण इथून पुढे तरी अजून अंतर्गत रस्ते राहिलेले, त्यानंतर गटरीचे प्रॉब्लेम अजून. पण आज विद्यमान नगर साहेबांनी ते रस्ते आणि स्ट्रीट लाईट गटरींचे कामे हाती घेतले. त्याचनंतर अजून बऱ्याचशा भागामध्ये 30% फक्त ड्रेनेज कव्हर झाले आणि 70% भागामध्ये ड्रेनेज बाकी आहे. आता 10-15 दिवसापूर्वी मी दुसऱ्याकडून कर्ज वगैरे घेतलं आणि थोडं काम चालू आहे. आता प्रिंट लेवल झालेले आहे, म्हणजे आता वरच्या आम्हाला काही लवकर नाही. आम्हाला रस्ते दिसते सगळे व्यवस्थित करून दिले, वार्डामध्ये लाईटचे कनेक्शन दिले नगरपालिकेतर्फे. माझा विशेष कार्यक्रम लेखाजोखा नगरपालिकेचा, यामध्ये आपण आज आलो आहोत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 चे अंबिकानगर या भागामध्ये. अंबिकानगर या भागातील नागरिकांच्या काय काय समस्या आहे आणि 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये येथील विद्यमान नगरसेवकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी ते किती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण नागरिकांना विचारणार आहोत. आपल्या बरोबर आहेत अंबिकानगर भागातील काही नागरिक. बाबा, आपल्याला या ठिकाणी काय काय समस्याचा या ठिकाणी सामना करावा लागतोय? अहो, आम्हाला ड्रेनेज नाही अजून, पाणी सांडपाण्याचं, कारण गटार नाही, घरामध्ये श्वास खड्डे. ते श्वास खड्डे म्हणजे घराचे बसायला आले आमच्या खाली. ते पाण्याची आम्हाला सोय पाहिजे, ड्रेनेज ब्रिनेज झाली पाहिजे. हे आपल्याला या ठिकाणी रस्ता झालेला आहे, रस्ता किती दिवसापूर्वी झालाय? झाला 10-15 दिवस झाले आता रस्ता उंडू. अजून काय काय समस्या या ठिकाणी आपल्याला सामना करावा लागतो? फक्त ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे, बाकी काही नाही. रस्त्याच्या कामाला तर सुरुवात झाली, एक चालू झाली आता खंब्यावरची, ती बी बसणार आहे आता. पण बाकी रोडचं काम झालेलं आहे आता, आणि आम्हाला पाणी 9 ते 10 दिवसांनी, आणि साधारणपणे स्ट्रीट लाईट काही आली, काही पोल इथून काढून घेतली, बस. स्वच्छ या ठिकाणी भेटतो का? नव्या दिवशी पाणी येतं ना, मग आम्हाला थोडं कमीच पाणी येतं. आमची पाईपलाईनलाच पाणी येत नाही. फुल पाणी पाहिजे, फुल पाणी पाहिजे. आमची पाईपलाईन लईच होती, पण बदलून देते नाही पाईपलाईन. आमच्या रोडला पण मुरुम टाकायला पाहिजे आणि गटरीचं कामं व्हायला पाहिजे. आम्हाला एक टोलची अडचण आहे अजून लाईटची. मुख्य समस्या म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गटारीची समस्या मुख्य समस्या आपल्याला वाटते? हा, गटरीची समस्या पाहिजे आम्हाला. क्रमांक 4 च्या अंबिकानगर या भागामध्ये आम्ही आहोत आणि या ठिकाणाचे महिला आमच्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला काय काय समस्याचा दैनंदिन जीवनामध्ये सामना करावा लागतोय? रोड नाही व्यवस्थित, गटर नाही, पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पाणी साचतं, इकडे घाण होती, मच्छर चावतात. 2 वर्ष झाले असं काम करून गेले, तर यायचा पत्ता नाही, हे पाठवतात नाही. आणि याच्यावर तुम्ही मुलाखत करून घेऊन जाता तर काहीच फायदा होत नाही. होतो का काही आतापर्यंत? झालं का काही? काहीच नाही. आपल्याला काय काय समस्याचा सामना करावा लागतोय या ठिकाणी? काही लाईट लागतं, स्ट्रीट लाईट, बाकीचं रोडचं पाहिजे. पाणी येतं म्हणा, पण मग 8-10 दिवसांचा त्यांचं काय चुकी नाही. पाणी लई तळ्यामध्ये आपल्याला कुठून देणार? पाणी कशा दाबाने येतं? दाब आहे का पाणी? हा, पाण्याला आमच्या लाईनला प्रेशर आहे. ड्रेनेजची व्यवस्था आहे का या ठिकाणी? ड्रेनेजच्या व्यवस्थेबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, गटारीची व्यवस्था इथं नाही, काही ठिकाणी आहे, गटर नाही, काही नाही, अजून काहीच झालेलं नाही इकडे आमच्या अंबिकानगर मध्ये. आपल्याला रस्त्याची अवस्था या ठिकाणाची कशी आहे आणि आपल्याला म्हणजे काय अपेक्षा आहे, कसे रस्ते पाहिजे या ठिकाणी? डांबरी रोड पाहिजे, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड पाहिजे, आणि मुख्य म्हणजे लाईट रोडला लाईट पाहिजे. येथील या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. येथील स्थानिक जे नगरसेवक आहे, हे नगरसेवकांकडे किंवा नगरपालिकेकडे आपण तक्रारी कधी केल्या आहेत का? भरपूर 26 वर्ष झाली त्याच तक्रारी आमच्या. आणि याच्यावरती काही म्हणजे कारवाई झाली नाही? काही सुविधा नाही होत. फक्त 5 वर्षानंतर आणि मतदान जवळ आल्यावरच्या ते सगळे. मी वाढणे साहेबाकडे गेले होते, 2 वेळेस गेले. त्यांना काय माझं कामाचं मंजूर नाही घेतलं. त्यानंतर मग पावसाळा कमी झाल्यानंतर त्यांनी त्याचं 1 ट्रॅक्टर माती टाकली, आणि माती टाकून आता सुद्धा उपयोग नाही त्याच्यावाला. आता बी घाणच राहणार आहे, पाणी साचणारच आहे आमच्याकडे. मी एकटी गेले होते, एकटीच किती वेळ जाणार आहे? माझ्या दारापुढे हे सगळं इडून तिडून घाण होती घरामध्ये, घरात पाणी घुसायला होतंय ते.
प्रभाग क्रमांक 4 अंबिकानगर भागातील काही नागरिक आमच्या समवेत आहे. त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार, त्यांना विचारणार आहोत काही समस्या त्यांना या ठिकाणी जाणवतात आणि काही विकास कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. काय सांगशाल? सर्वप्रथम मी एक सांगतो की गेली 25 वर्षापासून आम्ही या ठिकाणचे रहिवासी आहोत. गेली 25 वर्ष आम्हाला कधीच यापूर्वी ज्या सुविधा होत्या त्यापासून आम्ही वंचित होतो. आमच्या अंबिकानगरमध्ये सगळ्या प्रकारचे गरीब सामान्य वर्ग लोक राहतात आणि 100, 200, 300 रुपये रोज हाजरीन लोक काम करतात. सगळ्या प्रकारचे लोक राहतात, परंतु कधी सुविधा ज्या मिळाल्या यापूर्वी त्या कधीच भेटल्या नाही. पण ह्या 5 वर्षामध्ये आम्हाला जे नगरसेवक नगराध्यक्ष लाभले त्यातून आमचे सर्वात प्रथम म्हणजे आमचा पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सॉल्व्ह झालेला आहे. त्यानंतर आमचे अंडरग्राऊंड गटारी त्या पूर्ण झाल्या आहे. आता आज रोजी आमचा हा जो रोड आहे हा कच्चा रोड पूर्णपणे तयार झाला आहे आणि लवकरच आम्हाला आश्वासन भेटलंय की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आम्हाला इथं पक्का रोड तयार झालेला असेल. तर आणि त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचं काम पण आमचं झालेलं आहे. या सुविधा आम्हाला ज्या नगराध्यक्षांनी दिल्या आहे, विवेकराज सोनवणे उपनगराध्यक्ष विजयराव वाजे यांनी आमच्या प्रत्येक कार्याला साथ दिली आणि आम्हाला विकासासाठी वंचित असलेला आमचं अंबिकानगर बऱ्यापैकी, मी असं म्हणत नाही की 100% आमच्या मागण्या पूर्ण झाल्या, परंतु बऱ्याच अंशी आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या. त्याबद्दल आम्ही अंबिकानगर वासी त्यांचे आभारी आहोत. कामं केलेली आहेत आणि काही कामे या ठिकाणी ते प्रलंबित आहेत. तर 3 वर्षा पुढे म्हणजे अजून बाकी आहे, काय अपेक्षा करू इच्छितात, काय व्हायला पाहिजे? सर्वप्रथम म्हणजे आज आतमधले जे रस्ते ते पूर्ण झाले पाहिजे, हा आमचा उद्देश. त्यानंतर जे आमचे पाईप लाईन आहे म्हणजे आपलं स्ट्रीट लाईट, बरेचसे पोल वाकडे तिकडे आहे, ते सगळे अंश सरळ झाले पाहिजे. जे मधून तारी वाकडे तिकडे गेलेले आहे त्या सरळ झाल्या पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. आणि त्यानंतर आम्हाला बालवाडी, जे लहान मुलं आहे त्यासाठी बालवाडीची व्यवस्था नाही आम्हाला, तर आम्ही शोधतोय जागा, कुठंतरी जागा मिळावी आमच्या परिसरात जेणेकरून बालवाडी लहान मुलांना तकलीफ होते, त्यासाठी ते एक व्यवस्था आमची व्हावी एवढी सध्या तरी आमची अपेक्षा आहे. अजून बऱ्याचशा अपेक्षा आहे, पण त्या ह्या 2-3 वर्षात छोट्याशा अपेक्षा पूर्ण व्हाव्या एवढीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. आता प्रभागाच्या दृष्टीने जर बघितलं तर बरेच विकास कामे तुमच्या इथे झालेली आहे म्हणतात तुम्ही. तर शहराच्या दृष्टीने जर बघितलं तर शहराच्या दृष्टीने रस्ते वगैरे चांगले आहेत, काय काय समस्या तुम्हाला जाणवतात? नाही, आता समस्या जर म्हटलं तर आता विषय असा होता का जसं नाशिक समस्या वेगळी, आमच्या कोपरगावामधलं सिटीतील समस्या वेगळी, तर अंबिकानगर समस्या वेगळी. आमच्यासाठी हे झालं हा सुद्धा आनंदाची क्षण आहे, कारण आम्ही सामान्य वर्गी आहोत. आम्हाला फार मोठी अपेक्षा कधीच नव्हती. एवढा बदल व्हावा ही छोटीशी आमची अपेक्षा होती, ती आज रोजी पूर्ण झाली. यानंतर खूप अपेक्षा आहे. मग अपेक्षा काय? पादचारी मार्ग व्हावा, गार्डन व्हावं सुंदरसं, वृद्धांना बसण्यासाठी फिरण्यासाठी थोडंसं काहीतरी चांगलं व्हावं, इथं परिसर पूर्ण स्वच्छ व्हावा, ही तर अपेक्षा आहेच. ओके, परंतु जी थोडीफार झाली त्यात आम्ही थोडंफार समाधानी आहोत. अजून बऱ्याचशा अपेक्षा त्या पण असं वाटतंय आम्हाला की पूर्ण होतील. दुसरी गोष्ट, यापूर्वीचे जे नगरसेवक होते ते आमच्या कधी फोनला कधी दाद देत नव्हते, विचारित नव्हते, पण आज आमचा एक जरी फोन गेला, कोणाला जरी अडचण आली तर लगेच आमचे नगराध्यक्ष नगरसेवक विजयराव वाजे, विवेक सोनवणे आमच्या फोनला दाद देतात आणि आमच्या जी काही अडचण असेल तर लगेच सुविधा आम्हाला पुरवतात. प्रभाग क्रमांक 4 अंबिकानगर भागातील काही नागरिक आमच्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आम्ही विचारू आपल्याला काय काय समस्या या ठिकाणी जाणवतात. आम्हाला नगरसेवक विजूभाऊ वाजे आणि नगरसेविका सोनवणीताई यांच्या मार्फत आम्हाला घरकुल योजना त्यांनी प्रयत्न करून मिळाल्या आहेत. अजून आम्हाला आमचा रोड पण झालेला आहे आणि आमची गटरची लाईन राहिलेली फक्त, बाकी दुसरं काही नाही. आम्हाला गटारीची सोय पाहिजे, रोड चांगले असले मग. सुविधा काय काय मिळाल्या आतापर्यंत? आम्हाला घरच्या योजना भेटली, आम्हाला घरची योजना भेटली, रस्ता झाला, आता गटारी पाहिजे आम्हाला. 2 वर्षाचा कार्यकाळ विद्यमान नगरसेवकांना पूर्ण झालेला आहे. या कालावधीमध्ये या ठिकाणी किती सुविधा तुम्हाला नगरपालिकेमार्फत मिळाल्या आहे आणि काय काय अपेक्षा आहे पुढच्या काळामध्ये? सुविधा म्हणजे 10 वर्षापासून ज्या मिळाल्या नव्हत्या तर एवढ्या 2 वर्षात चांगल्या प्रमाणात मार्गी लागल्या सुविधा. रोडचे काम म्हणजे 50% चालू आहे. त्याच्यानंतर लाईटची दुर्व्यवस्था होती, जे 10 वर्षापासून पोल असे खाली पडून होते, म्हणजे लोकांच्या फुल अडचणी होत्या, तर पोल उभे केले, तारा आवडल्या त्याच्यावर, आणि स्ट्रीट लाईट बी थोड्या दिवसात येईल आणि चांगल्या प्रमाणावर काम चालू आहे. अजून काही गटारीचे कामं बाकी आहे, काही रस्त्याचे अंतर्गत रस्त्याचे कामं बाकी आहे, तर ते बी लवकरात लवकर मार्गी लागावा. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे, काय अपेक्षा आहे? इथे 3 वर्षाचा कार्यकाळ बाकी, अजून 3 वर्षात नगरसेवकांनी तुमच्यासाठी काय केलं पाहिजे?
आतापर्यंत केलेलं भरपूर आहे, पण इथून पुढे तरी अजून अंतर्गत रस्ते राहिलेले, त्यानंतर गटरीचा प्रॉब्लेम आहे, अजून काही जागेवर गटरी झालेले नाही, काही झालेले आहे. स्ट्रीट लाईटची आता सध्याला फक्त एक वायर आलेली आहे, त्यांनी स्ट्रीट लाईट पोलवर लाईट बसलेली नाही. आम्हाला ते स्ट्रीट लाईटची पण सुविधा भेटावी. एक सामान्य कोपरगावकर म्हणून तुम्हाला या प्रभागात सुविधा तर मिळतात आहे, तर शहराच्या दृष्टीने जर विचार केला तर शहरामध्ये सुविधा मिळतात का तुम्हाला? रस्ते चांगले आहेत का? आजपर्यंत अंबिकानगरच्या भागातली रस्त्यांची दुरावस्था खूप वाईट होती, पण आज विद्यमान नगर सरकारने ते रस्ते आणि स्ट्रीट लाईट गटरींचे कामे हाती घेतले. त्याचनंतर अजून बऱ्याचशा भागामध्ये 30% फक्त ड्रेनेज कव्हर झाले, अजून 70% भागामध्ये ड्रेनेज बाकी आहे. नंतर रस्ते पण 50% भागात रस्ते झाले, रस्ते 50% भागात रस्ते पण बाकी आहे. आणि या सगळ्या सुविधा आम्हाला लवकर मिळतात हीच आमची अपेक्षा आहे. एवढंच. शहराचा जर विचार केला तर शहरामध्ये म्हणजे तुम्हाला काय अडचणीचा सामना दैनंदिन जीवनामध्ये करावा लागतो? एक तर साधारणतः आम्ही शहरापासून 4 किलोमीटर लांब राहतो, त्याच्यामुळे थोडंसं आमच्या अडचणी आहेच. अजून इथं सार्वजनिक वाचनालय नाहीये, नंतर सार्वजनिक शाळा नाहीये, नंतर सार्वजनिक जो म्हणतो संडास ते नाहीये. हे सर्व काही आहे ना, ते जे कोपरगावकरांना भेटतं पण आम्हाला भेटत नाही, हे आमच्या अडचणी आहे. कोपरगाव शहरातील अंबिकानगर या भागातील नगरपालिका हद्दीत घरकुल ज्यांना मंजूर झालेले ते लाभार्थी आज आमच्या बरोबर आहेत. आपण घरकुल बांधण्यासाठी म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला सामना करावा लागते? आपल्या टप्प्यावरी जी रक्कम येणार आहे ती आलेली आहे का आपल्या खात्यामध्ये? नाही, अजूनपर्यंत आलेलं नाही. मग कसं काय? आता 10-15 दिवसापूर्वी मी दुसऱ्याकडून कर्ज वगैरे घुसलो आणि थोडं काम चालू आहे. आता प्रिंट लेवल झालेले म्हणजे मुरुम वगैरे टाकलेलं आहे आम्ही. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथं भेट दिली का तुम्हाला? हो, आधी काम सुरू होण्याच्या आधी भेट दिलेली आहे, पाहणी करून गेले आणि नंतर काम सुरू करायला सांगितलं. आता आमच्या पद्धतीने आम्ही कर्ज काढून दुसरं काम पूर्ण केलं. आता वरच्या आम्हाला काही निधी लवकर मिळावं असं. खात्याला काय वाटतं? आम्हाला बी लवकर जी निधी आहे ना ते टाइमवर जर मिळाले तर आम्हाला पावसाळा लागण्याच्या आधी आमचं काम पूर्ण होईल, नाही तर आमची राहण्याची पंचायत होणार. आम्ही आता शेड बांधून बाहेर राहतोय. अजून अशा व्यतिरिक्त लवकरात लवकर आम्हाला निधी द्यावा. 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या नगरसेवकांना पूर्ण झालेले आहे. काय काय सुविधा नगरपालिकेमार्फत देण्याचा इथे प्रयत्न झालेला आहे तुम्हाला आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला आमचे नगरसेवक सोनवणे साहेबांच्याकडून काही अपेक्षा नाही. त्यांनी आम्हाला रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित करून दिले. वार्डामध्ये लाईटचे कनेक्शन दिले, नगरपालिकेतर्फे पाण्याची सोय करून दिली. उपनगराध्यक्ष विजयराव वाजे साहेब यांनी दोघांनी आमच्या वार्डामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आमचं पहिले इकडे पावसाळ्यात आम्ही येऊ शकत नव्हतं, त्यांनी आहे खरी मायनुसचा विशेष कार्यक्रम लेखाजोखा नगरपालिकेचा यामध्ये आपण आज आलो आहोत कोपरगाव शहराच्या प्रभाग क्रमांक 4च्या बँक कॉलनी या परिसरामध्ये नगरपालिकेमार्फत आतापर्यंत किती सुविधा या नागरिकांना मिळालेल्या आहे आणि काय काय समस्येचा सामना करावा लागतो या ठिकाणी आपण थेट नागरिकांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांनाच विचारणार आहोत त्यांच्या समस्या. आपण बरेच दिवसापासून या ठिकाणी राहतात. या ठिकाणी रस्त्याची अवस्था कशी आहे? सर, रस्ता पहा तुम्ही, हे खड्डे म्हणजे रस्ता आहे ना 4-5 कमीत कमी 10 वर्षापासून बनलेलं नाहीये, तसंच आहे. गटरीची व्यवस्था आहे का या ठिकाणी? ड्रेनेज वगैरे? गटर नाही सर, गटर नाही इथं. पाणी प्रश्न कसा आहे? पाणी किती दिवसानंतर येतं आणि स्वच्छ येतं? पाणी कमीत कमी सर आम्हाला आता सध्याला 8-9 दिवस. पाणी स्वच्छ मिळतं का तुम्हाला? सोनं नाही सर. ओके. एकंदरीतच या ठिकाणी रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे. तसेच या ठिकाणी गटारीची व्यवस्था नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, असे अनेक समस्या या ठिकाणी या बँक कॉलनी परिसरात नागरिकांना जाणवत आहे. तरी संबंधित नगरसेवक आणि नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी या नागरिकांकडून केली जात आहे. नमस्कार. माय न्यूजचा विशेष कार्यक्रम लेखाजोखा नगरपालिकेचा यामध्ये आज आपण आलो आहोत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4च्या बँक कॉलनी या परिसरामध्ये. निवडणुकीच्या 2 वर्षाच्या कार्यकाळानंतर या नगरसेवकांनी आणि नगरपालिकेने किती विकास या प्रभागाचा केला आहे आपण थेट या ठिकाणी या
आपल्याबरोबर या ठिकाणाचे नागरिक आहे आणि काही महिला देखील आहेत, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांनाच विचारणार आहोत काही समस्या त्यांना या ठिकाणी जाणवतात. आपण या ठिकाणी ठिकाणाचे रहिवासी आहेत. या ठिकाणाची रस्त्याची अवस्था कशी आहे? रस्त्याची अवस्था खूप खराब आहे, इथं रस्ता नाही आहे आम्हाला. दुसरा प्रश्न, जर या ठिकाणी गटारी ड्रेनेज वगैरेची व्यवस्था या ठिकाणी आहे का? काहीच नाही व्यवस्था. पाण्याचे जर विचार केला तर पाणी तुम्हाला किती दिवसानंतर मिळतं या ठिकाणी? 9व्या दिवशी. पाणी स्वच्छ आणि दाबाने मिळतं का? गढूळ पाणी येतं आम्हाला. आपल्याला काय वाटतं या ठिकाणी आपल्याला काय अपेक्षा आहे? नगरपालिकेने काय काय सुविधा रस्ता आणि गटर व्हावे बस. ड्रेनेजची व्यवस्था या ठिकाणी काही झालेली नाही. काहीच नाही. हा, तुम्हाला काय वाटतं, काय तुमची मागणी आहे? नगरपालिकेने तुम्हाला या सुविधा दिल्या पाहिजे. हो, रस्ता केला पाहिजे, लाईट दिली पाहिजे व्यवस्थित आणि पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे. एकंदरीतच या ठिकाणी आपल्या बरोबर अधिक महिला आहे. काय वाटतं आजी आपल्याला? आपल्याला वाटतं गटर व्हायला पाहिजे, पाणी चांगलं मिळायला पाहिजे आणि बाकीच्या ठिकाणी 4-4 तास पाणी सोडते आणि इथं 1-1.5 तास सुद्धा पाणी सोडते नाही. या समस्या जाणून घेण्यासाठी तुमच्या इथं म्हणजे कोणी येतंय का नगरपालिकेकडून? येतच नाही कोणी. आपल्याला काय वाटतं, काय अपेक्षा आहे नगरपालिकेची? 2 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे, 3 वर्ष अजून बाकी, काय मिळावं तुम्हाला? काय अपेक्षा? आम्हाला घरकुल पण सुद्धा नाहीये, त्याचं काय करायचं? 3 वर्ष अजून पुढे बाकी नगरपालिकेला, अजून काय दिलं पाहिजे या नगरसेवकांनी तुमच्यासाठी? आम्हाला सेपरेट वॉल पाहिजे आणि रोड चांगला पाहिजे, गटार पाहिजे. एकंदरीतच या नागरिकांच्या प्रतिक्रियेवरून असं लक्षात येतं की या ठिकाणी 2 वर्षाचा कार्यकाळ या विद्यमान सत्ताधाऱ्यांना झालेला आहे, परंतु या ठिकाणी विकास कामे काही झालेली नाही. नगरपालिकेचा आहे, यामध्ये आपण प्रभाग क्रमांक 4च्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका सुवर्णा विवेक सोनवणे हे देखील आहे. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आणि त्यांची देखील या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ताई, आम्ही प्रभाग क्रमांक 4च्या नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. अंबिकानगर परिसर असेल किंवा वडांगे वस्ती किंवा बँक कॉलनीचा परिसर असेल, त्या ठिकाणी अंबिकानगर परिसरामध्ये 25 वर्षापासून जे विकास नव्हता त्या ठिकाणी तुम्ही मुरुमीकरांचे रस्ते केले आणि बरेच काही कामं तुमच्या या कारकिर्दीमध्ये झालेली आहे, परंतु आजही अनेक समस्यांचा सामना त्या नागरिकांना करावा लागतो. तसेच वडांगे वस्ती परिसरामध्ये अनेक कच्चे रस्ते आहे, त्यावरती आपण काय प्रयत्न करणार आहे? गेल्या 2 वर्ष काळापर्यंत प्रभाग क्रमांक 4 मध्ये फारच कमी कामे झालेली आहेत आणि वडांगे वस्तीवरील 9 लाख रुपयाचा खडीकरण, गरिमानगर येथे 9.50 लाख रुपयाचा खडीकरण, अंबिकानगर 8 लाख रुपयाचा कॉन्क्रिटीकरण काम चालू आहे. अंबिकानगर 300 मीटर ड्रेनेजचे पूर्ण काम झालेले आहेत. शारदानगर फडके प्लॉटमध्ये मेन ड्रेनेजचे पाईप लाईनचे लेवल करून घेतले. अन्नपूर्णनगर श्री भुंगळघर ते बडेसर घरापर्यंत ड्रेनेजचे काम पूर्ण केले. इतक्यादी कामे झालेली आहेत व प्रभागामध्ये काही ठिकाणी ड्रेनेजची कामे चालू करायची आहेत. तसेच 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जे विकास कामे केले, अजूनही तुम्हाला 3 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी बाकी आहे. आपण काय सुविधा देण्याचा, तुमच्या प्रभागामध्ये नागरिकांना काय काय सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहात? आता येणाऱ्या 3 वर्षामध्ये आम्ही रस्ते वगैरे, ड्रेनेज वगैरे, कॉन्क्रिटीकरणचे रस्ते, तसेच बँक कॉलनी परिसरामध्ये त्या ठिकाणी नागरिकांची तक्रार आहे की त्या ठिकाणी पाणी वगैरे व्यवस्थित येत नाही. तसेच ड्रेनेज म्हणजे गटारी आजपर्यंत त्याची नाहीये, त्यावरती तुम्ही काही प्रयत्न केला आहे का? येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये कालिकानगर येथे कॉन्क्रिटीकरणचे रोडचे टेंडर झालेले आहेत, ते काम चालू करायचे आहेत. वडांगे वस्ती येथील शेळके घर ते जगताप घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण करून कॉन्क्रिटीकरणचे काम चालू करायचे आहेत. रुपये 6,43,000 कालिंदी नगर येथील खडीकरण व कॉन्क्रिटीकरणचे काम चालू करायचे आहेत. अन्नपूर्ण नगर येथील रोडचे काम चालू करायचे आहेत. निश्चितच हे होते प्रभाग क्रमांक 4चे नगरसेविका सुवर्णा विवेक सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये फार कमी विकास कामे त्या ठिकाणी झालेली आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये बरेचसे विकास कामे या ठिकाणी या प्रभागामध्ये ते पूर्ण करणार आहेत आणि असं आश्वासन देखील त्यांनी या निमित्ताने यावेळी दिलेलं आहे.
आता येणारे 3 वर्षामध्ये तीन वर्षामध्ये करायची आहेत ती कामे. अन्नपूर्णा नगर येथील रोडचे कामे करणे, शारदा नगर मधील रोडचे कामे करणे, अंबिका नगर येथील रोडचे व ड्रेनेजचे कामे करणे, बँक कॉलनी येथील रोडचे कामे करणे, ओपन पेसमध्ये महिलांसाठी ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी बगीचा करावायचा आहे व स्ट्रीट लाईटचे पोल सर्व ठिकाणी बसवायचे आहेत. धन्यवाद. मी माय न्यूज चॅनलचे आभार मानतो की त्यांच्या मार्फत आम्हाला माझ्या वार्डातल्या मला अडचणी सांगता येतील किंवा माझ्या वैयक्तिक अडचणी सांगता येतील. प्रथमतः माझा वार्ड सांगतो मी तुम्हाला. विस्ताराने खूप मोठा वार्ड आहे. वार्ड सुरू होतो साईबाबा कॉर्नरला, संतोष संजीवनी मिलला. कोपरगाव शहरामध्ये कोणाचा एवढा मोठा प्रभाग नाही आहे, इतका मोठा प्रभाग माझा आहे. पूर्ण कोपरगाव एकी बाजूला आणि हा नुसता एक प्रभाग एकी बाजूला. या प्रभागातून दरवर्षी 51 लाख रुपयाचा वसूल होतो नफा फंडामध्ये. नगरपालिका फंडामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वसूल होतो, त्या प्रमाणात नफा फंडातून पैसे माझ्या प्रभागात खर्च होत नाही. नगराध्यक्ष मला चेष्टेने म्हणता की तुझ्या प्रभागात मला लीड नाही भेटलं म्हणून मी तुझ्या प्रभागात काम नाही करणार. मला कधी कधी असं खरंच वाटतं, खरंच लीड नाही मिळाल्यामुळे ते काम नाही करत आहे काय. मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक नगरसेवकाला 10-10 लाख रुपये मी देणार नफा फंडातून, पण 2 वर्ष आले त्यांनी अजून दिलेच नाही. माझ्या डोक्यात अशी कल्पना आली होती की ह्या मार्चला घरोघरी जायचं, लोकांना आव्हान करायचं की पैसेच भरू नका. तसं मला शिवजयंती दिवशी बिपिन दादांनी बोलवलं. मला विचारलं तुझ्या प्रभागात मला कामं खूप कमी दिसत आहे. हा प्रभाग संजीवनी उद्योग समूहाशी निगडीत प्रभाग आहे, त्यामुळे बिपिन दादाचं इथं खूप जास्त लक्ष आहे. दादांनी मी सांगितलं दादा एवढा मोठा वसूल होऊन काम नाही होते, मी इतकं वैतागलोय आता. माझ्या डोक्यात असे या मार्चला लोकांना सांगायचे पैसेच भरू नका व ज्या त्या भागातले कामं जो आम्ही स्वतःच करून घ्यायची. दादा म्हणे असं कसं काय चालेल, त्याचं टेंडर कोण काढणार, त्यांना पैसे कोण देणार, कसं कॉन्ट्रॅक्टर कसं नेमणार. म्हणलं दादा ते आम्हीच त्या भागातल्या लोकांना विश्वास घेऊन करणार. दादा म्हणे असं नाही चालायचं, हे कायदा मोडून होतं. तुम्ही जा नगराध्यक्षांना अल्टिमेटम द्या, त्यांनी नाही केलं तर आपण नंतर परत बसू. मी आमदार ताईंना शारदानगरमध्ये, अन्नपूर्णा नगरमध्ये, वडांगळे वस्ती, अंबिका नगर सगळ्या अडचणी सांगितलेल्या आहे. ते मला मोठा निधी आमदार निधीतून किंवा विशेष रस्ता अनुदानातून आता देणार आहे. राहिलेल्या 3 वर्षात मी वार्डातले सगळे कामं मार्गी लावणार आहे, याची मी तुमच्या वतीने जनतेला खात्री देतो. सन 1947 साली कोपरगाव नगर परिषदेची स्थापना. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच भाजपासह इतरही पक्षांनी आतापर्यंत मिळवली आहे सत्ता. 15 ऑगस्ट 1947 रोजी शकुंतला शांतीनाथ बोर्डे यांना मिळाला होता प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान. कोपरगावकरांनी आतापर्यंत घडवली आहे अनेक सत्तांतर. अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांची 60वे नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून वर्णी. नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत शपथ घेत केली होती कामाला सुरुवात. या 2 वर्षात कोपरगावकरांचा विश्वास सार्थ ठरलाय का? शहराचा विकास खरोखर झालाय का? अशा विविध प्रश्नांची होणार उकल. माय न्यूज घेऊन आलंय एक विशेष कार्यक्रम लेखाजोखा नगर परिषदेचा. तेव्हा बघायला विसरू नका सर्वसामान्यांच्या हक्काचं विचारपीठ अर्थात माय न्यूज.